नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा आपला विषय आहे की एच-डी-एफ-सी बँक ही खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे या देशातली. आपण सगळेजण जाणतो. 17 मार्च रोजी या बँकेचे म्हणजे एच-डी-एफ-सी बँकेचे अर्ध वेळ चेअरमन होते, म्हणजे पार्ट टाइम चेअरमन आणि एक इंडिपेंडंट डिरेक्टर ऑन द बोर्ड. अत्तानू चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हा तडकाफडकी राजीनामा दिला ही 17 मार्चची घटना आहे. पण त्याच दिवशी संध्याकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ताबडतोब के मिस्त्री यांची अपॉइंटमेंट केली आणि ती के मिस्त्री यांची अपॉइंटमेंट सुद्धा आजचं वर्तमानपत्र सांगतं की 3 महिन्याकरताच आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एचडीएफसी मध्ये काय चाललंय माहितीये. जेव्हा राजीनामा आला त्याच दिवशी संध्याकाळी के मिस्त्री यांची अपॉइंटमेंट त्यांनी 3 महिन्याकरता मंजूर केली, हेही केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एचडीएफसी बँकेने त्याच्या बोर्डाने काय निर्णय घेतले हे बाहेर आलेलं नाहीये. पण भारत सरकारचा जो फायनान्स सेक्रेटरी नागराजू आहे, म्हणजे डीएफएसचे सेक्रेटरी नागराजू, यांचं विधान येतं की एचडीएफसी बँक चंगा आहे जी, काही झालं नाही, घाबरू नका. पण मार्केटमध्ये असं काही चालत नाही कोणाचं सर्टिफिकेट. जेव्हा अतानू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला त्यानंतर कालपर्यंत मध्ये एक दिवस सुट्टी होती, 9% एचडीएफसीचा शेअर गडगडलेला आहे. 9% ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे का नमूद करायचं, तर इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं जे मध्य पूर्वेमध्ये घमासान युद्ध चालू आहे त्याचा संपूर्ण जगभर परिणाम होतो आणि मार्केट कोसळलेले आहेत. पण केवळ या घटनेमुळे या एचडीएफसी बँकेचा जो शेअर आहे हा 9% कोसळलेला आहे. तर आपल्याला त्याच्याविषयी बोललं पाहिजे. आणि सरकार म्हणतं काही काही काळजी करू नका. आता लक्षात घ्या की एचडीएफसी बँक ही एकूण खाजगी क्षेत्रामध्ये नंबर 1 ची बँक आहे. त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन 7.5 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. ती सर्वात मोठी बँक आहे, हे निश्चितच आहे. त्याच्यानंतर आयसीसी आहे, मग बाकीचे सगळे अन्य खाजगी बँका येतात. देशातली सर्वात मोठी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. पण खाजगी क्षेत्रातली मोठी आयसीसी आणि एचडीएफसी या 2 बँकांविषयी आपण नेहमी अनेक लोक अत्यंत कौतुकाने बोलत असतात. 1995 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जेव्हा दुसरी लायसन्सिंग पॉलिसी आणली, म्हणजे त्यांच्या काळामध्ये नवीन खाजगी बँकांना पहिल्यांदा लायसन्सेस देऊन या क्षेत्रात प्रवेश दिला लिबरलायझेशनच्या एका प्रक्रियेत, तेव्हा 95 मध्ये इंडसइंड ही पहिली बँक आली. त्याच्या लगोलग आयसीसी आणि एचडीएफसी आल्या. आणि या दोनही बँका तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय चांगल्या होत्या, हे काय वादच नाहीये. आणि बघा तुम्ही की 2002 पर्यंत एकूण 12 बँका आल्या आणि 5 गेल्या. त्या 5 ज्या गेल्या त्यातल्या या एचडीएफसीने 2 बँका आपल्यामध्ये मर्ज करून घेतलेल्या आहेत आणि एक जुनी लॉर्ड कृष्णा बँक सुद्धा मर्ज करून घेतलेली आहे. हे सगळं का सांगतोय की 95 ते 2002 म्हणजे 7 वर्षामध्ये 12 बँकापैकी 5 बँका गायब. एक त्यातली ग्लोबल ट्रस्ट बँक पण गेली. म्हणजे खाजगी बँकांचं जे एक मोठं अवडंबर आपल्या देशातल्या मध्यम वर्गाने, राज्यकर्त्याने, माध्यमांनी जे माजवलेलं आहे की मोस्ट एफिशियंट बँक खाजगी बँका. एवढंच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं पण खाजगीकरण करा असे सांगणारे जे अनेक महाभाग होते, त्यात एक नाव होतं के मिस्त्री, ज्यांचं नाव आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना एचडीएफसी बँकेचं तात्पुरतं 3 महिन्यापुरते चेअरमन बनवलेलं आहे. याच्यामध्ये एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅपिटलायझेशन जे 9% कोसळलंय ते टिकेल का नाही टिकेल हा मार्केटवरचा प्रश्न आहे. पण एवढी साधी गोष्ट आहे का हो. एचडीएफसी बँकेचे शेअर होल्डर धडाधड एक अतानू चक्रवर्ती म्हणून त्यांचे पार्ट टाइम चेअरमन राजीनामा देतात आणि ते देताना असं म्हणतात की मी नैतिक कारणास्तव देत आहोत. त्यांनी बोर्डाला सुद्धा त्यांचे कारण दिली नाहीत असं बोर्डवाले म्हणतात. आणि के मस्ते म्हणतात डोंट वरी, काही झालेलं नाहीये. नागराजू म्हणतात डोंट वरी, काही झालेलं नाहीये. एचडीएफसी बँक भक्कम पायावर उभी आहे. हे सांगण्याची गरज का भासावी.
सरकारलाही सांगण्याची गरज का भासावी? खासगी क्षेत्र बघून घेईल असं कोणी म्हणत नाही. मार्केटमध्ये 9% सर्वात मोठी बँक कोसळते, अजून कोसळू नये म्हणून त्याला टेकू देण्याकरता सरकारच उभं राहतं. आणि होय, मला हे सांगायचंय तुम्हाला की या देशामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या तीनही मोठ्या बँकांना, 2 खासगी बँका आणि एक राष्ट्रीयकृत बँक, याला भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये एक एक पॉलिसी डिसिजन आहे. या संस्था खूप मोठ्या आहेत आणि आता कोसळल्या तर फार मोठं नुकसान अर्थव्यवस्थेचं होईल. म्हणून दे आर टू बिग टू फॉल. पण इफ दे फेल, जर पडल्या तर काय करायचं? होय, या प्रश्नाचं उत्तर 2008 मध्ये आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि होय एचडीएफसी सुद्धा यांनी लेहमन ब्रदर्सचे बॉन्ड्स विकत घेतले होते लंडनला. लेहमन ब्रदर्स कोसळली आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटामध्ये आणि त्यांचे बॉन्ड्स यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात घेतले होते, त्यामुळे ह्या बँका डगमगू लागल्या. मग चिदंबरम अर्थमंत्री होते, त्यांनी आयसीसीआयला जेव्हा पाय लटपडायला लागले, आयसीसीआयचे लोक लाईन लावायला लागले आयसीसीआयला बडोदामध्ये, तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत आयसीसीआयला निधी पुरवठा केला आणि आयसीसीआयला सावरण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण हा प्रश्न होता, एचडीएफसी मध्ये पण हा प्रश्न होता. पण मग त्यांनी सरकारने निर्णय केला की यांना सावरणं आवश्यक आहे. दे आर टू बिग टू फॉल. पडलं तर देशाचं नुकसान होईल. म्हणून या खासगी बँकांना पडू दिलं गेलं नाही आणि सावरलं गेलं ते देशाच्या सरकारने. इथेच खरी गोम आहे. आणि मग हे जे कौतुक आहे की खासगी क्षेत्रातल्या मोठ्या बँका त्या फार एफिशियंट आहेत, आपण त्या प्रश्नाकडे वळू. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 5 बँका 2002 पूर्वी कोसळल्या. मग 2002 नंतर एक कोटक महिंद्रा आली, दुसरी कुठली यश बँक आली. मग यश बँक आणि कोटक महिंद्रा हे आता कुठल्या अवस्थेत आहेत? येस बँकेला तुम्हाला आठवत असेल, याच 19 नंतर ते जे काही राणा नावाचे ग्रस्त ते जेल आणि बेल करताय सारखे, त्या ठिकाणी येस बँकेमध्ये आता हस्तक्षेप स्टेट बँक ऑफ इंडियाने करून ती बँक सावरण्याचा प्रयत्न केला. पण तरीही सावरत नाही. तर आता सुमिटोमो बँकेला येस बँकेने आणि काही फॉरेन बँकांनी आपला स्टेक म्हणजे मालकी हक्क विकून टाकला 26%. म्हणजे उद्या अजून 30,000 कोटी टाकले तर येस बँक ही सुमिटोमो बँकेच्या मालकीची होईल. याच्यावरती एक मी व्हिडिओ केला होता आणि मी असं म्हटलं होतं, क्रिकेट खेळता खेळता आता बँका चालवण्याचं सुद्धा काही लोकांनी ठरवलेलं आहे. त्यांचाच हा व्यवहार आहे. त्यामुळे सुमिटोमो बँकेचा व्यवहार हा आता येस बँक टेक ओव्हर करण्याचा आहे, जशी एअर इंडिया टेक ओव्हर केली. त्यामुळे आपण लक्षात घेऊया, प्रॉक्सी कोण आणि रिअल कोण. इथे एचडीएफसी मध्ये आपण गेले 3 वर्ष काय घडते हो? आता अतानु चक्रवर्ती यांनी राजीनामा दिला. ते म्हणाले की नैतिक दृष्ट्या मी आता 31 मार्च म्हणजे बँकाचं क्लोजिंग असतं, 17 मार्चला त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे या वर्षाचं बॅलन्स शीट सजवणं हा एक मुद्दा आपण समजू शकतो. बॅलन्स शीट मध्ये ह्या सगळ्या खासगी बँकांचे बॅलन्स शीट, सर्वच खासगी बँका या मॅन्युप्युलेटर असतात. विंडो ड्रेसिंग तर अमाप असतं. पण हे जाऊ द्या बाजूला, कारण अजून बॅलन्स शीट नंतर आपण बोलू त्याच्यावरती. एचडीएफसी बँकेच्या बॅलन्स शीट वरती यावर्षी बोलावंच लागेल. पण गेले 2-3 वर्ष काय घडतंय तुम्ही विचारच करा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसीचं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवरती बंधनं आणली होती आणि काही महिन्यानंतर आता तुम्ही हे करू शकता अशी परवानगी दिली. म्हणजे एचडीएफसी बँकेतल्या अंतर्गत व्यवहारात त्यावेळेस स्वतः दीपक पारेख होते. त्यानंतर ते गेले, त्यानंतर दुसरे चेअरमन आले, तेही गेले. या सगळ्या कालखंडामध्ये एकूण आयटी क्षेत्रामध्ये आणि विशेष करून त्यांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डावरती बंधनं आली होती. ते व्यवहार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नजरेत बरोबर नव्हते. तो एक प्रकार. बॅलन्स शीट त्याच्याविषयी अनेक आक्षेप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्माण केलेले आहेत. त्याच्यावरती तपशिलामध्ये वेगळा व्हिडिओ करायला लागेल.
त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये आणि मॅन्युप्युलेशन या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच या बँकेला वॉर्निंग दिली होती आणि या बँकेचं अस्तित्व डगमगायला लागलं. मग काय घडलं? मग एचडीएफसी बँक 1995 साली निर्माण कोणी केली? तर हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही त्यांची मातृसंस्था आहे. वाशीला त्याचं ऑफिस आहे, नवी मुंबई, आणि ती अतिशय चांगली संस्था आहे. घर बांधणी क्षेत्रातली पहिली मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असं आपण म्हणू. या बँकेने एचडीएफसी बँकेला जन्म दिला 95 मध्ये. आता मूळ संस्थेमध्येच ही बँक मर्ज झाली, कारण एचडीएफसी बँकेला वाचवणं असं मातृसंस्थेला सुद्धा जाणवायला लागलं आणि त्यातून आता ही नवीन संस्था जन्माला आली. रिव्हर्स मर्ज झालं. ही घटना 3 वर्षातली आहे. त्यामुळे या बँकेला वाचवण्यासाठी एक अंतर्गत पुनर्रचना झाली. हा एक भाग. यांचं आयटी, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मध्ये प्रचंड घोटाळे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निदर्शनास आले. म्हणून त्यांनी ऍज अ रेग्युलेटर म्हणजे नियामक संस्था म्हणून काही वॉर्निंग दिला, काही दुरुस्त्या सांगितल्या, त्या साधल्या. म्हणून त्यांनी केलं आणि स्वतः दीपक परेख आणि त्यानंतर आलेले यांचे टर्म संपल्यानंतर त्यांना जावं लागलं, कारण यांचे चेअरमन नियुक्ती करणं हा अधिकार रेग्युलेटरचा आहे. आणि म्हणून आता जेव्हा पार्ट टाइम चेअरमन रिझाईन करतात अतानु चक्रवर्ती, तेव्हा के के मिस्त्रींची अपॉइंटमेंट त्यांनी केली. हे बरोबरच आहे. परंतु अशी पाळी एकाच बँकेवरती गेली 3 वर्ष येते आणि ती आता भारतातली सर्वात मोठं मार्केट कॅपिटलेशन असलेली खासगी बँक आहे. एचडीएफसी बँकेकडे त्याचा गव्हर्नन्सचा प्रश्न हे खरं तर त्याच्या बोर्डाकडे आहे. बोर्ड काय करतं हे माध्यमांना माहित नाही. पण आपल्या शेअर्स होल्डरनी जे पैसे टाकले, एचडीएफसी बँकेचे शेअर मार्केटमध्ये जे विकत घेतले, ती फार मोठी एफिशियंट बँक म्हणून त्यांचा भ्रमनिरास होतोय. म्हणून ते आपल्याकडचे एचडीएफसी बँकेचे शेअर विकतायत आणि म्हणून मार्केटमध्ये 9% एचडीएफसी बँकेचा शेअर कोसळलेला आहे. कारण एचडीएफसी बँकेतल्या अंतर्गत व्यवहार हे पारदर्शक नाहीत. वरिष्ठ पातळीवरती घडणाऱ्या भानगडी ह्या जनतेपर्यंत पोहोचतच नाही. जेवढं पब्लिशर बँकांविषयी बोललं जातं माध्यमांमधून, सरकार स्वतः पण बोलत असतं, अर्थमंत्री स्वतः बोलत असतात आणि खूप मोठ्या गव्हर्नन्सच्या गप्पा चाललेल्या असतात माध्यमांमध्ये. या खाजगी क्षेत्रातल्या बँकांमध्ये ती आयसीसी असेल, ती येस बँक असेल आणि होय ही एचडीएफसी असेल, याच्या कथा या खरंच बाहेर येत नाहीत. त्यामुळे अतानु चक्रवर्ती जर स्वतःहून बोलले की त्यांचं नैतिक दडपण काय होतं, कारण का त्यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा दिलाय. पण बँकाच्या चेअरमनना असं ते नैतिक कारण का असेल हे त्यांनी सांगायला पाहिजे. कारण शेवटी हा आर्थिक व्यवहार आहे. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अक्रॉस द बॉर्डर, केवळ बँकेत नाही, अक्रॉस द बॉर्डर ट्रान्झॅक्शन होत असतात. आणि म्हणून एखादी मोठी बँक कोसळणं हे बरोबर नाही. म्हणून सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतं. मग या बँकेला सरकार किती वेळा वाचवणार आणि कशासाठी वाचवणार, का बरं वाचवणार? पंतप्रधान मोदींच्याच कालखंडामध्ये, अर्थमंत्री सीतारामन यांच्याच कालखंडामध्ये आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर जे मोदी सरकारमध्ये त्यांच्याच कालखंडामध्ये एचडीएफसी बँक सातत्याने संकटात येते. तर त्यांनी खुलासा करावा. शेअर होल्डरचा विश्वास बसत नाही अशा तऱ्हेच्या घटना आता एचडीएफसी बँकेत घडतायत. म्हणून 9% शेअर कोसळलाय आणि म्हणून सरकारवरची जबाबदारी नागराजोंनी स्वतः स्वीकारली. एचडीएफसी बँकेचं पितृत्व आणि त्यांचं बोर्ड बोलण्याच्या ऐवजी, त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट देण्याच्या ऐवजी नागराजू स्टेटमेंट काढून सांगतात एचडीएफसी बँकेला काही झालं नाही. त्यामुळे जाहीरपणे याची चर्चा करणं आवश्यक आहे. कारण का या देशात बँकिंग व्यवस्थेमध्ये होय निश्चितपणे एकूण जगभरचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये भारतीय बँकिंग व्यवस्था, भारतीय इन्शुरन्स सेक्टर याचं भविष्यात काय होईल हे भारत सरकार ज्या पद्धतीने 12 बँकांच्या 4 बँका करणं करते आणि ज्या पद्धतीने खासगी क्षेत्र कोसळताना वाचवण्याचा प्रयत्न करते, तर आर्थिक संकट किती मोठं आहे हे लक्षात येत आहे. आणि म्हणून जाणकारांनी जाणकारांनी या घटनेकडे दुर्लक्ष करता कामा नये. 9% एक दिवसात एचडीएफसी बँकेचा शेअर कोसळला ही छोटी घटना नाहीये. एक अदानी आणि अंबानी हे मार्केटमध्ये लीडर आहेत. त्यांच्या कॉर्पोरेट हाऊसचे शेअर्स तेही कोसळत आहेत. पण बँकांमध्ये एचडीएफसी बँक हे खासगी क्षेत्रात नंबर 1 आहे.
एसबीआयच्या पाठोपाठ हे लक्षात घेता खाजगी बँका ह्या सुरक्षित हातात नाहीयेत. खाजगी बँकातले व्यवहार हे पारदर्शक नाहीयेत आणि जगभर युद्धजन्य वातावरण असताना भारतातली एक खाजगी बँक पुन्हा एकदा कोसळण्याच्या मार्गावर आहे असं शेअर होल्डर्सला वाटणं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही खुलासा न करणं हे अधिक संशयास्पद आहे. आणि पार्लमेंट चालू असताना, युद्ध जगभर चालू असताना आपल्या देशातली एक मोठी बँक कोसळण्याच्या मार्गावर आहे हे जेव्हा शेअर होल्डरला वाटतं तेव्हा सरकारने नीटपणे खुलासा करावा. कारण आर्थिक संकट, विशेष करून बँकांमधलं संकट, ते एका बँकेपुरते राहत नाही. लोकांचा विश्वास संपादन केला नाही, बचतदारांचा आणि ठेवीदारांचा विश्वास संपादन केला नाही तर बँका टिकणार नाहीत. या दृष्टीने आज लोकांमध्ये जाऊन हे सांगण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःच पारदर्शक नसेल तर ते एका खाजगी बँकेविषयी पारदर्शकपणे बोलतील अशी आत्ता तरी अपेक्षा नाहीये. कारण आपण डिमॉनिटायझेशन बघितलेलं आहे. आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेला ज्या पद्धतीने 26% मालकी हक्क सुमिटोमो बँकेने घेतला ते पाहिलेलं आहे. आपण आरबीएल बँक या बँकेमध्ये एका दुबईच्या बँकेने, एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबईने 60% मालकी हक्क घेतला हे आपण बघितलंय. हे कोणत्या नियमामध्ये आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत जाहीरपणे आपल्याला खाजगी बँकांमधल्या व्यवहाराची जाहीर चर्चा करणं हे आवश्यक आहे. आणि होय, सरकारच्या धोरणाची पण जाहीर चर्चा केलीच पाहिजे. कारण शेवटी खाजगी असो किंवा राष्ट्रीयकृत असो, जनतेचा पैसा बँकांमध्ये आहे आणि जनतेप्रती या बँका प्रामाणिक असणं ही आपली गरज आहे. मी इथेच थांबतो. लोकांनी विचार करावा, प्रश्न विचारणं आपलं काम आहे, समजून घेणं आपलं काम आहे. हे केवळ बोर्डावरती सोडून देऊ नका. आणि म्हणून मी इथेच थांबतो. विचार करा, नेमकं काय घडलंय. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.